श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीला नंबर 448। कामाई साचे अष्टमंगळा नामकरण। वाय नायक कुटुंबासह सर्वज्ञांच्या दर्शनाला आले। गुंफा लहान होती म्हणून एक पाय आत व एक पाय बाहेर असे उभे राहिले। एकाच्या हाती विडा देत तो विडा सर्वज्ञांना देऊन ते भेटत आणि वाय नायक म्हणायचे, जीजी हे अमुके हे अमुके असे प्रत्येकाचा परिचय करून देत मग ते दंडोत करून श्रीचरणा लागायचे। मग कामाईसा आली तिने विडा सर्वज्ञांना भेट दिला, दंडोते घातली, श्रीचरणा लागली। मग सर्वज्ञांनी आपल्या श्रीकरांनी तिच्या पाठीला स्पर्श केला आणि विचारले, अष्टमंगळाबाई त्या ह्याच? वाय नायकाने सांगितले, हो जी। मग तिने सर्वज्ञांच्या श्रीचरणाच्या अंगठ्याचे नख पाहिले आणि ते नख ती पाहतच राहिली। नंतर कामाईसाई निघाली। असे सर्वांना सर्वज्ञांचे दर्शन झाले। वाय नायक काकडची मोलकरीण ती दरवाजाला लागून सर्वज्ञांची श्रीमूर्ती पाहतच होती। त्या सर्वांनी सर्वज्ञांना दंडोते घातली, श्रीचरणा लागले, ते सर्व घरी गेले। मग सर्वज्ञांनी म्हटले, इतक्या मंडळीत आमचे दर्शन कोणाला झाले? बाईसाने म्हटले, जीजी वाय नायकाच्या कुटुंबातील सर्वांनाच झाले। सर्वज्ञांनी म्हटले, बाई तसे नाही। बाईसाने विचारले, मग कसे बाबा? सर्वज्ञांनी सांगितले, बाई दरवाज्यात जी बाई उभी होती ना तिला खऱ्या अर्थाने दर्शन झाले। तिचे नाव मडाईसा। सर्वज्ञांना पूजा वसर केला। नंतर सर्वज्ञ सिद्धनाथाच्या देवळाकडे गेले। सर्वज्ञांनी बाहेरच्या दरवाजाच्या चौकटीला धरून आत बघितले तेव्हा आत मासोपवासाचे व्रत करणाऱ्या बाया बसल्या होत्या। सर्वज्ञ तेथून निघाले, मागील वडाच्या झाडाखाली थोडा वेळ उभे होते। तेथे नाल्याला पाण्याचा उतार नव्हता। मग सर्वज्ञ नाल्याच्या वरील भागाकडून उतरले। रामनाथाच्या देवळाजवळील नरसिंहाच्या मठात 9 दिवस मुक्काम झाला। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू आहेत। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।